माझा उमेदवार मोठा आहे. अब्दुल भोसले नको, पृथ्वीराज बाबा काय शेट्टी नको, काय घड्याळ. आपल्या अख्ख्या भारतभर देशाची ईडी लावली माग, त्यात बाबा कुठेच नाही. आमची इच्छा एवढीच आहे, आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको किंवा मोफत धान्य आहे ती नको, फक्त आम्हाला थाईक करावी. फाईट काय आमची वन साइड बाबाच लागतील, काय विषय नाही. वन साइड बाबा लागतील. वन साइड बाबा. आज आम्ही हे धंदा करू, काँग्रेसवाला आला आणि भाजपवाला आला तरी आपल्याची एवढी करायची. 5 वर्ष संधी द्यायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? एवढ्याच संधी दिलीच की आतापर्यंत. पीएम किसानचं म्हणा, राज्याचं म्हणा, 2,000 रुपये देते, आपलंच आपल्याला देते. मी 17 वर्ष गुजरातला जाऊन राहिलो पाणी नसल्यामुळे. विलासराव पाटील उंडळकर आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा या दोघांशिवाय विकास कामे कुठलीही झालेली नाहीत. आणि अतुल बाबा यावेळी थोड्या नाही 25,000 पेक्षा जास्त मताधिकाने निवडून होणार आहे. एवढी मोठी जनता त्यांच्या पाठीमागे आहे. महत्वाचं म्हणजे कराडला एवढं सांगली बुडालं, कोल्हापूर बुडालं, पण कराड आहे असं राहिलं. 60% बाबांच्या कार्यकाळातच कराडची हद्दवाढ झालेली आहे शहराची. प्रतिनिधी दिला आपण निवडून, तर प्रतिनिधी काय करतो, ह्यानं पैसे दिले तिकडे जात, ह्यानं पैसे दिले इकडे. ते शेवटच्या 2 दिवसात प्रचार फिरतो म्हणतात, ते काय खरं आहे का? अगदीच खरा प्रचार असतो. अच्छा. काँग्रेसनं आमच्यासाठी काय केलं? गटाराची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित झालेली नाही. 10 वर्ष बाबा होतीच की, आता जनतेला वेगळं काहीतरी पाहिजे. आमचं मत अतुल बाबा. काऊन? कामं केलीत त्यांनी, कुठलं पद नसताना कामं केली. नुसतं बोर्ड लावण्यासाठी कामं चालू आहे ती. अरे देवा. नमस्कार, मी मयुरी. जत्रा लोकशाहीची चर्चा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची. सध्या आपण आहोत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण समाधीस्थळाबाहेर. या ठिकाणी बघायला गेलं तर पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले, अतुल भोसले त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं पाठबळ आहे. आता या लढतीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आणि महत्वाचं म्हणजे कराड दक्षिणची जनता कुणाच्या पारड्यात मत टाकणार, पाहूयात त्यांच्याचकडून. चला, कोण उभं राहिले कराड दक्षिण मध्ये? कराड दक्षिण मधून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण, काँग्रेसचे उमेदवार, महाविकास आघाडीचे. आणि त्यांच्या विरोधात अतुल भोसले. अतुल भोसले. काय वाटते कोणाचं पारड जड आहे? पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण. का? विकास काम आहे, चेहरा स्वच्छ आहे, सुंदर आहे, अनुभवी आहे. चेहरा स्वच्छ आहे, सुंदर आहे, काम पण स्वच्छ आहे, सुंदर आहे. काम पण स्वच्छ आहे. त्याच्यानंतर अनुभवी आहे, केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांनी पहिल्यापासून, कराड नगरपालिकेचं केलेलं आहे. कराड शहराचा विकास बघितला तर तुम्हाला पण माहिती झाला असा, सर्वे करताय तुम्ही म्हणलं. तुम्ही इथलेच का? हो, इथलेच की. विकास कामं दिसतात की नाही? हो, दिसतात की. काय काय दिसतात? भरपूर काय विकास झालाय कराडचा बाबांच्यामुळे. काय विकास झाला? काय आरटी ऑफिस असेल, टाउन हॉल असेल, पंचायत समिती असेल, बराच विकास आहे. बर, काय म्हणताय? कराडचं एसटी स्टँड आहे, परत संरक्षक भिंत आहे, तहसीलदार कचेरी असेल किंवा पोलीस लाईन असेल, असा विकास भरपूर पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. यंदा कोण यायला पाहिजे? यंदा पृथ्वीराज चव्हाणच आले पाहिजे. हॅट्रिक. बर, इकडे काय म्हणता, कोणाचं वार आहे तुमच्या मतदारसंघात? आमच्याकडे पृथ्वीराज बाबा चव्हाण. त्यांचं वार. त्यांनी प्रगती पण भरपूर केली आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासारखा स्वच्छ नेता पण नाही. आणि महत्वाचं म्हणजे कराडला एवढं सांगली बुडालं, कोल्हापूर बुडालं, पण कराड आहे असं राहिलं. स्वच्छ नेत्याची व्याख्या काय बाबा? स्वच्छ नेत्याची व्याख्या? स्वच्छ नेत्या म्हणजे आता आपण सगळ्यांनी बघितलं की आज आपल्या अख्ख्या भारतभर देशाची ईडी लावली माग, त्यात बाबा कुठेच नाही. सगळ्यात महत्वाचं ते एक. आणि गलिच्छ राजकारण त्यांनी कधी फोडाफोडीचं केलं नाही. गेल्या पंचवार्षिकला नगरसेवकच्या इलेक्शनला पण त्यांना फसवलं गेलं. बाबांच्या कडून जी नगरसेवक उभे राहिले ते बाबांना सोडून दुसऱ्या पक्षात त्यांनी गेले. आणि गेली 10 वर्ष झाला आता बीजेपीची केंद्रात पण होती आणि आमच्या इथं खाली कराडात पण होती, तरी पण नगराध्यक्ष म्हणा बाकीच्यांनी कुणीच काय प्रगती म्हणजे माणसांच्याकडे लक्षच दिलं नाही. जर बाबांचं जर करायला गेलं तर बाबांनी आता संरक्षण भिंत बांधली, आरटी ऑफिस केले किंवा भूकंप केंद्र केले, आपलं एसटी स्टँड केले, पोलिसांच्यासाठी इमारत प्रशस्त बांधली. म्हणजे पुढच्या 35-40 वर्षाचा संपूर्ण त्यांनी ती विषयच करून टाकलाय. किंवा जी रस्ते जोडणार आहेत प्रत्येक शहराला किंवा गावागावांना ते पण त्यांनी बांधले गेले. विकास कुठेपर्यंत पोहोचलाय? विकास हा पूर्ण कराड दक्षिण पर्यंत पोहोचलेला आहे. बर, त्याच्यामध्ये आता तुम्हाला आता यांनी सांगितलं बऱ्यापैकी, संरक्षण भिंत असू देत, आरटी ऑफिसची कामं असू देत, किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो गोरगरिबांचा, तो आरोग्याचा असतो,
त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय कराडला कॉटेज हॉस्पिटल त्याची मुख्य इमारत असू दे, 100 बेडचं महिलांसाठी एक गर्भवती महिलांसाठी 100 बेडचं हॉस्पिटल आज निर्मिती चालू आहे तिथं. त्याच्यानंतर कराडची हद्दवाढ असेल, 60% बाबांच्या कार्यकाळातच कराडची हद्दवाढ झालेली आहे शहराची. बर, काय वाटतं यंदा कोण आमदार व्हायला पाहिजे? चव्हाण बाबा. का बरं? हा म्हणजे त्यांचे विकास काम आहे. ते आता अतुल भोसले त्यांच्या विरोधात उभे, काय वाटतंय कसं? काय नाही, कोण पण विरोधात असलं तरी पृथ्वीराज बाबाच त्यांची विकास कामं पण तशी आहेत आणि ते म्हणजे असं नाही का, त्यांचे विचारसरणी मोठी आणि बरेच त्यांनी विकास कामं करण्यासाठी भरपूर काय काय केलेलं आहे त्यांनी. बर, त्यांच्या नावानंच कराडला ओळखतात महाराष्ट्रात, केंद्रात. अच्छा, त्यांच्या नावानं म्हणजे त्यांचा स्वाभिमान आहे ते कराडचा. बर बर बर. त्यांचे विचार चांगले आहेत, माणूस स्वच्छ आहे आणि मूळ म्हणजे ते युवकांसाठी काम करतात. असे नाही की वेटिंग लिस्ट असते वगैरे, काय नाही, डायरेक्ट भेट होती त्यांची आमची, त्यामुळे आहेत चांगले. पोरांच्या हाताला रोजगार आहे का इथल्या? आहे की आहे. हो, काय करून दिलेत आम्हाला सगळे त्यांनी. काय काय रोजगाराच्या संधी आहे तिथे? इथे आता बघा आमचे का नाही ह्याच्यात नगरपालिकेमध्ये बहुतांश लोक आमची म्हणजे माझ्या इच्छी पोरं कामाला लावलेले आहेत बाबांनी मागच्या पंचवार्षिक मध्ये, ते अजून काम कार्यरत आहेत तिथे. बर, ते आता अतुल भोसले आहेत त्यांच्या विरोधात त्यावेळेस, त्यांना फडणवीसांचं पाठबळ आहे, कसं निभाव लागेल मग? काय फाईट कशी होईल? फाईट काय आमची वन साइड बाबाच लागतील, काय विषय नाही त्यात. वन साइड बाबा लागतील. वन साइड बाबा. वार तर दोघांचं पण आहे, पण शक्यतो चान्सेस पृथ्वीराज बाबा लागणार आहेत का त्यांचे? कारण की ते लेवलची माणूस आहेत ना, अच्छा खालची नाही, ते मुख्यमंत्रीचा चेहरा आहे तो मोठा, अच्छा, त्यामुळे ते पृथ्वीराज बाबाच लागणार. ते अतुल भोसले हा, त्यांचं पण काम चांगलं आहे असं काय नाही, पण शक्यतो आमचा विचार तर असा आहे असा विचार पृथ्वीराज आहे. बाबा लागेल. अच्छा, झाली का तालुक्याचा विकास झाला व्यवस्थित? 100%. हम्म. 100% प्लेन माणूस आहे ना ते एकदम. ते प्लेन आणि स्वच्छ आहे, काय सुरू आहे नेमकं? आहे कारण मी ना, ज्याच्याकडे कसं आहे जाते माहितीये ना का? तो माणूस म्हणतोय स्वच्छ आहे, स्वच्छ चेहरा आहे, प्लेन चेहरा आहे, नेमकं काय? नेमकं म्हणजे बघा कामं केलेत ना तशी सगळी, हा. जसं की कराडला जोडणारी 4 रस्ते म्हणा, तहसीलदार असेल, पोलीस स्टेशन असेल, विमानतळ असेल, अशी बरीच कामं आहेत ते पृथ्वीराज बाबांनी केलेलं आहे. ते दिसून येते ना समोर सगळं. अच्छा, ते जे दिसतंय ते आम्ही बोलतोय, बाकी काय नाही. फाईट कशी होईल मग आता या दोघांची? हा, होईल ना, बऱ्यापैकी होणार की. होईल. थोडस पृथ्वीराज बाबाचे चान्सेस जास्त. आता कसं आहे, आज आम्ही हे धंदा करू, काँग्रेसवाला आला आणि भाजपवाला आला तरी आपल्याला शेवटी करायचं पाहिजे. दुसरी गोष्ट काय, या देशाकडे कोणाचं लक्ष नाही, पैशाकडे लक्ष. वारं बिरं आमच्या डोक्यात तर नोटाच आहे. बर, हा, नोटा नोटा. अहो का हो? ही काय पटतच नाही, राजकारणच पटत नाही. हे खेळ केला त्यांनी, देशाचा खेळ केला. तुम्हाला माहिती आहे देशाचा खेळ झालाय का नाही सांग. कोणी केला खेळ? आता ही राजकारणीच लोक आहेत, इकडे पैसे घेतात, तिकडे जातात, तिकडे. वार काय तसं आपल्याला नाही, ती आम्हाला त्या ह्याच्यात पडायचंच ना राजकारण. नोटा आम्ही मारणार आणि गप असणार. मत नाही दिलेलं चांगलं, मत नाही दिलेलं चांगलं. आता बी मताचा अभिमान आहे म्हणून ती नोटा माराय. कोणाला मताचा अभिमान आहे? मताचा अभिमान आम्हाला आहे, पण ही अभिमान सारखी वागत नाहीत ना. अच्छा, निवडून देणारे अभिमान सारखी वागत नाही. कोणीच चांगलं नाही का? कोणच नाही ह्या देशात, कोणच चांगलं नाही. देशात चांगलं नाही? देशात कोणच चांगलं नाही राजकारण. अगं बाई, त्याला राष्ट्राध्यक्षच इलेक्शन व्हायला पाहिजे. कोणतरी प्रतिनिधी पाहिजे ना. प्रतिनिधी दिला आपण निवडून, तर प्रतिनिधी काय करतो, ह्यानं पैसे दिले तिकडे जातो, त्यानं पैसे दिले इकडे जातो. ती नोटा दिलं तर कळलं तरी त्यांना की जनता किती नाराज झाली आहे. कांद्याचा भाव 80 रुपये, 100 रुपये. आता आमच्यासारख्या रिक्षावाल्याला परवडतंय का? हाय ती आमचं कोण ऐकून येणार नाही, त्यांचं ऐकणार. त्याच्या मागे सगळं प्रशासन पळतंय, सगळं पळतं. रिक्षावाल्याच्या मागे, पॅसेंजरच्या मागे रिक्षावाला पळतो. दुसरी गोष्ट काय, रिक्षावाल्याला जे टॅक्सेस आहेत, इन्शुरन्स आहे. अहो, रिक्षावाला कमी नाही, मुख्यमंत्री झाला. ते आता कसं झालं ते देवाला माहित, आम्ही काय बोलणार. कसा झाला ती त्याचं त्याला माहिती, काय केलं असेल ती त्याचं त्याला माहिती. आम्ही मुख्यमंत्री जे आज मी केलेलं, नगरसेवकचे आज केले, आम्हाला पोटाचे आज. गॅस सिलेंडर आज 830 रुपये. सगळा जर बजेट एखाद्या सामान्य माणसाने काढला, गोरगरिबानं काढला,
तर त्याला या देशात राहायची इच्छा बी होती. एवढी ती आता परेशान बेरोजगारी नाही. बेरोजगारी हटवायसाठी चांगली लोक निवडून यावी ही आमची अपेक्षा, बाकी काही नाही. चांगली लोक आहेत का मग? असतील की, त्यांच्यात बी असतील की, काहीतरी बोटावर मोजणीत किती असतील का, हीच दाखवायचं. आता जे उमेदवार उभे राहिले त्यांच्यापैकी कोण वाटतंय का? मी माझा उमेदवार मोठा आहे. बर, माझा उमेदवार मोठा आहे. आपलं भोसले नको, पृथ्वीराज बाबा, अच्छा. काय शिट्टी नको, काय घड्याळ नको. आमचा उमेदवार मोठा. आम्ही तर ह्या इलेक्शनला किकलो. इलेक्शन नाही झालेलं चांगलं, देशाची प्रगती तरी होईल. सोनं 80,000वर गेलं. आमच्यासारख्या एखादी मुलगी असली आम्हाला आणि त्याला सोनं घालायचं ठरलं तर आम्ही काय घालतो? हे देशाचं हित देशाचं हित लोक हित विचार करत. कोण उभे राहिले? पृथ्वीराज चव्हाण, अतुल बाबा, मग काय अमित होणार? शेख. काय होणार मग आता? आता काय नाही, टशन होणार दोघा त्या. टशन होणार कोणाच्यात? अतुल बाबा आणि पृथ्वीराज बाबाच्यात. आणि कोण येणार काय माहित नाही कोण येणार. तुला अंदाज आहे का आपला? अतुल बाबा. अतुल बाबा येणार का? कशाला काय आता काय म्हणत कशाला काय अरे तुला वाटतंय अतुल बाबा येणार, पण का कारण काय असेल की नाही? नाही, त्यांचं आता 10 वर्ष बाबा होतीच की. हा. आता जनतेला आता वेगळं काहीतरी पाहिजे, वेगळं पाहिजे, परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. अच्छा, काय आता जनतेने ठरवलं तीच येणार तुम्ही ना. जनता आहे, आम्ही जनता आहे, पण मी एकट्यानं म्हणून थोडीच होणार आहे. तुमचं एक मत सांगा. काय विकास झाला पाहिजे महत्वाचा. विकासासाठी कोण मग सक्षम उमेदवार आहे? काय अतुल बाबा. अतुल बाबा आहे का असं वाटतंय तुम्हाला? जरा सत्ता आहे ना. अच्छा, हा. ते पाठबळ हा, कोणाचं? कोणाचं? मोदीजींचं. मोदीजींचं, फडणवीसांचं? फडणवीस आहेत की. हा, म्हणून अतुल बाबा पाहिजे. हा. म्हणजे इथं आमदार जर का- विकास काम होणं महत्वाचं आहे ना. अच्छा, काँग्रेसचा उमेदवार असेल तर होणार नाही असं होणार वाटतं? की. होणार. बर, मग खालची सत्ता येऊन काय करायचं. अच्छा, केंद्रात सत्ता हा, महत्वाची. बर बर, काय विकास कामं झाली का काँग्रेसच्या कार्यकाळात? झाली. झाली. काय राहिली, काय व्हायला पाहिजे होती, काय इथली गरज आहे? काय आता गरज काय आता सांगायचं. जे असेल ते सांगायचं आपलं. काय गरज आहे मला सांगा. तुमच्या कराड दक्षिण विधानसभेमध्ये कशाची गरज आहे सध्या? काय नोकरी लागली पाहिजे आता चालू. नोकरीची परिस्थिती बिकट आहे ना, त्याच्यासाठी नोकऱ्या नाहीये तिथे. नाही. मग ती तरुण पिढी काय करते? काय करते तर शिक्षण आहे झालेलं आहे, पण नोकरी नसल्यामुळे काय होऊ शकत नाही ना. बर, कसा घेतला तुम्ही? 80लाच की 5. 80ला 5. काय तुळशी विवाह? हो, तुळशी विवाह. बर, काय वार आहे मतदारसंघात? मतदारसंघात वार काय आता काय दोन्ही पण आहे. दोन्ही पण? आता काय सांगू, मतदारसंघात वार आहे आता काय. बोला की, कोणाच्या नावाची चर्चा आहे? तसं काय सांगू शकत नाही, दोघांचे पण आहेत. दर्शन होईल का हो? होणार की. होणार. आणि अंतिम निकाल काय असेल? ते काय सांगू शकत नाही. अंतिम निकाल काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. हा, मला काय म्हणता, काय चाललंय? आपला ताक बसलोय आपल्या रिक्षात बसलाय? धंदा नाही. अरे बापरे, धंदा नाही? काय आता काय कोणाचं माणूस आपल्या घरात बसतोय. हा. काय वार आहे इकडं? इकडं वार पृथ्वीराज चव्हाण, अतुल बाबा, या दोघातच विषय आहे. विषय का टशन? दोघात फाईट आहे. तगडी होईल का? तगडी. आता कसं दिवस जरा कमी होईल तसं परत जरा हेच पार्ट जड ह्याचं जड असं होते. आता दोघांचं बी घासून होणार. घासून 500 मतात 1000 मतात कोण येईल ती. अरे बापरे, एवढी टशन होईल? तसंच आहे वापर. काय कारण काय त्या टशन मागची? काय तर ही काँग्रेसची म्हणजे ही विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते, तसं त्यांना कमी समजून चालणार नाही ना. नक्कीच असं विषय आहे. आता जे अतुल बाबा आहेत ते सुद्धा चांगले आहेत. त्यांचं सुद्धा कार्य चांगलं आहे. त्यांच्या माध्यमातून हॉस्पिटल वगैरे करायला कोरोना काळामध्ये त्यांनी सुद्धा कामं चांगली केली. लोकांचे प्राण वाचवले. कोणी? अतुल बाबा वगैरे. अतुल बाबांनी व्हय? अच्छा. कोरोना काळामध्ये त्यांनी असं प्रत्येकाला बेड वगैरे मिळून दिले. त्यांच्या वडिलांनी वगैरे चांगलं सहकार्य केलं. असं विषय. काय हो, नवीन उमेदवाराचं कसं काम आहे? ते दोन्ही मोठं चांगलं काम आहे. बेस्ट काम. आता अतुल भोसले नवीन उमेदवार आहेत ना? चांगलं, बाबांचं काम चांगलं आहे.
काय काय कामं आहेत त्यांची? बाबांनी काय आता सगळ्यात काम केले भरपूर करायसाठी. स्टेडियम साठी अच्छा, काय चित्र असेल काय आता सांगता येत नाही 23 तारखेला? काय सांगता येत नाही. दोन्ही बाबांचं तर काय त्यांच्यात गाठी की टक्कर? काय रे दादा, काय म्हणतो अतुल बाबा. अतुल बाबा? आमचं मत अतुल बाबा. काऊन? कामं केलीत त्यांनी, कुठलं पद नसताना कामं केलीत. हा, मग पद आल्यावर काय करतील बघा की आता तुम्ही. काय करतील रे पद आलं? कामच ही करणार की आता बिना आमच्या गावात रस्ते बिस्ते केलं त्यांनी. हा, मग पद आल्यावर काम करणार की. 5 वर्ष संधी द्यायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? एवढ्याच नाही संधी दिलीच की आतापर्यंत. एवढंच ज्यांना दिली त्यांनी कामं केली का? केली, पण हे पण करणारच. अच्छा, आता इतकी वर्ष तुम्ही संधी दिलीच की, 5 वर्ष देऊन बघा. नाही कामं झाली तर पुढचं 5 वर्ष तुमच्याकडे आहेतच की परत. कुठलं तुम्ही म्हणताय? कुठलं तुम्ही? विंगाच. अच्छा, काय वार आहे? कुणाची चर्चा आहे? चर्चा कुणाची आहे? सरसी विधानसभेची चर्चा कुणाची आहे? पृथ्वीराज बाबाची. पृथ्वीराज बाबाची. कोण होणार आमदार मग? पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबा आमदार कोण होणार? पृथ्वीराज बाबा. का बरं? पहिल्यापासून सर काँग्रेसच काम आहे इकडे, भाजपचं काहीच नाही. आता अतुल भोसले उभे राहिलेत. राहिलं तर तुमचं काहीच काम नाही ना. काम नाही काहीच. ते म्हणतात कोविड काळात वगैरे काम केलं म्हणतात. काहीच नाही. 10 रुपयाचं काम नाही. 10 रुपयाचं काम नाही. बर, आमच्या गावाला एवढा रस्ता खराब नाही का? आमच्या गावचा एवढा रस्ता खराब आहे, त्यांचं पॅनल आहे गावाला, पण अजून रस्त्याचं काम नाही. बर, काय म्हणता? कसं चाललंय? बरं चाललंय. लाडक्या बहिणी काय म्हणतात? काय बरे आहेत ते. पैसे मिळाले का? नाही अजून. का हो? मला कुठलंच भेटलेलं नाही. काय माहित का? सुनासनी भेटली ती, मला भेटलेलं नाही. फॉर्म भरला नव्हता काय? भरला होता तरी नाही भेटले. अंगणवाडीत फॉर्म भरलाय. होय का? अरे देवा, काय वार आहे मग आता इकडं? काय आता बघूया. तरी कमळाचं आहे का पंजाचं आहे? दोन्ही फिरते ती. दोन्ही फिरतात. अच्छा, दोन्ही आपलीच आहेत का? बर, मग आता अवघड असं नाही ह्यावेळेस मग. बघूया आता कसं येईल तसं. अच्छा, कोणाला देणार मत? आमच्या भावकीतला आहे पृथ्वीराज चव्हाण, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे गेलं पाहिजे. बर, ठीक आहे. म्हटलं सभा ऐकताय काय? नाही ना. काय म्हणताय? काय वार आहे मतदारसंघात? काय अजून काय तसं सांगता येत नाही. तरी एक आपला अंदाज, कोणाची चर्चा आहे? आता काय चर्चा तसं सांगा. कल जनतेचं कसं आहे माहिती आहे. सध्या कुणाचं पारडं जड वाटतंय? ते बाबा पृथ्वीराज बाबांचं. कामं झालीत का? विकास कामं झाली थोडीफार. रस्त्याचं काम केले ना. बर बर बर. काय राहिलंय काम? आता काय नाही काम नाही ना. अच्छा, या. रोडचं चाललंय, नाली काढायची पलीकडे खालच्या बांधीला. होय होय. राम राम. राम राम. काय म्हणता? काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? कुठलं? तुमच्या मतदारसंघात काय वार आहे? वारं काय दोन्हीकडं बी आहे. वाऱ्याचा काय प्रश्नच येत. दोन्हीकडलं पण आहे का? होय. कोणतं जरा जास्त आहे? आता काय वारं तर आता हे कमळाचंच आहे. वारं तिकडं त्याच्याकडंच जास्त आहे. पण अंदरची बात जी आहे, आता बैठकीला तुमच्या बरोबर आहे, पण आतमध्ये जे अंतस्थ मत आहे ते वेगळं असतंय. त्याला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही. अच्छा, असं पण असतं का? ते शेवटच्या 2 दिवसात प्रचार फिरतो म्हणतात, ते काय खरं आहे का? तोच खरा प्रचार असतोय. अच्छा, महत्वाचा प्रचार तो झाला की शेवटच्या 2 दिवसातला. शेवटच्या 2 दिवसाला ज्या वेळेला जाहीर प्रचार करायचं बंद होतं का नाही, मग ते गुप्त प्रचार ह्या पद्धतीने चालू असतो. अच्छा, काय होतं पण त्या 2 दिवसात? काय द्रव्य वाटप, बाकीचं काय, दुसरं काय होणार आहे? बर बर बर. काय वाटतं एकंदरीत कल काय, कोण होईल आमदार? कोणाचं पारडं जड वाटतंय? काय म्हणलं? पारडं कुणाचं जड वाटतंय? पारडा दोन्ही बी समान आहे. ते आता मी म्हणतो ह्या पद्धतीनं दोन्ही समान आहे. मग त्यातनं शेवटी आता हे लाडकी बहीण वगैरे ह्या ज्या काही स्कीम आहेत, ह्या काय शेवटपर्यंत चालतील का? चालतील का? काय वाटतंय? कशा चालतील? आणि हे जे देते ते PM किसानचं म्हणा, राज्याचं म्हणा, 2-2 हजार रुपये देते, आपलंच आपल्याला देते ती. बरोबर.
मग त्यामुळं दोन्हीही समान आहे ते. दोन्ही समान आहेत. हा. बर, विकास झाला का हा? हो? विकास झाला का विकास तालुक्याचा? विकास कशाचा तालुक्याचा का कामं होत आहेत का? हा? कामं होत आहेत? नुसतं बोर्ड लावून कामं चालू आहे ती. अरे देवा, बोर्ड लावायचा का फक्त? प्रत्येक गावावर बोर्ड आहे. हा. एवढ्या कोटी आणलं, प्रत्यक्ष कारवाई कुठं आहे? कुठल्याच ठिकाणी नाही. आमच्या गावातल्या ठिकाणचं सोडून द्या, तर बाहेर सुद्धा कुठं चालू नाही. काय पृथ्वीराज बाबाचे येणार पृथ्वीराज बाबाच येणार. बापरे, का बरं? का विकास आहे, हा. काम आहे ते. पाणी नव्हतं आमच्या गावाला 15 वर्ष. मी 17 वर्ष गुजरातला जाऊन राहिलो पाणी नसल्यामुळे. गावात घर आहे, गात पण राहतोय कराडा. आता पाणी आलंय, आता त्याचं पण नंतर काय पण आपण करू शकतो ना. प्यायला पाणी 10-15 कोटीचं काम केलंय. पाणी नाही म्हणून थेट गुजरातला? थेट गुजरातला म्हणजे आपलं आमच्या व्यवसायासाठी गेलो होतो. पण व्यवसायासाठी, गावाची परिस्थिती अशी होती. गावात पाण्याचा मोठा प्रॉब्लेम, रस्ते, बाकी आता आलं का बंधारे पाणी? बिंधारे. पाणी आता 24 तास आहे. 24 तास पाणी आहे. बर, यंदा अतुल भोसलेंचं पण आव्हान आहे. असू दे की, मग आता ती काय आम्ही बघतोय की आता आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांची ॲम्ब्युलन्सवर ट्रायल दिली होती, तेव्हापासून आम्हाला नोकरी लावते. कोण लावलीच नाही. कुणी अतुल बाबा लावली का नोकरी? नाही लावली ना. नोकरी नाही लावली वय. आम्ही काय शेवटी कार्यकर्तेच आहे बाबांचा, आणि आम्ही काय शेवटी बाबाच येणार आहे 101%. त्यात काय भले थोडाफार फरकाने येऊ दे, पण येणारच. चर्चा ही बाबांचीच, पृथ्वीराज बाबांची. पृथ्वीराज बाबांची. बर, काय काय विकास कामं झाली, का चर्चा आहे त्यांची? जी दिसते ती का नाही, ती सगळी विकास कामं ही बाबांचीच आहे. बाबा आणि विलासराव पाटील उंडळकर ही दोनच कामं त्यांची आहेत. बाकी कुणाचं इथं कुठलंही काम एक खडा टाकलेलं नाही कुणी. कुणाला विचारा इथं. म्हणजे ते आपली पार्श्वभूमी काय माहिती का, आम्ही तिथे काय इथं कामाला आहे म्हणून आम्ही बोलत नाही. तुमच्या लक्षात आलं का? आम्ही तिथं कामाला आहे, कामगार संघटना तुम्हाला जिथं कामाला आहे ती बोलणार तुम्हाला. पण आम्ही कामाला कुठल्याही संघटनेत नाही. तुम्ही माझं सर्च करा, माझं नाव सूरज पाटील, मी शेती करतो. माझं शिक्षण BSc वगैरे झाले. पण विकास कामं म्हणला का ना तुम्ही, विकास कामाचं जर धरलं तर फक्त पहिलं विलासराव पाटील उंडळकर आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा या दोघांशिवाय विकास कामं कुठलीही झालेली नाहीत. आणि ज्यांनी सांगितलं का नाही, माझ्या पुढे घेऊन कुठला बी सांगा तुम्ही वैयक्तिक विषय की त्यांनी विकास काम केले, ते काढा तुम्ही. विकास कामं ही फक्त दोघांच्याकडनं झालेली. ते अतुल भोसलेंचं आव्हान आहे यावेळी. कशाचं आव्हान? पृथ्वीराज चव्हाणांना आव्हानाचा विषय असला, आव्हान लय त्यासनी आली ती, पण ती कामाची आहे का? ते कोविड काळात केलं म्हणतात ना काम. कोविड काळ म्हणजे काय ट्रस्ट काय तुमचं आहे का? कृष्णा कारखाना तुमचा आहे का? तुम्ही कृष्णा कारखाना ट्रस्टच्या व्यतिरिक्त तुम्ही बोला. बर, म्हणजे आपला काय त्यांचा संबंध नाही तसा, पण कामाशी संबंध आहे का? कोण होणार आमदार? आमदार ही होणार काय ही तुम्हाला पंचक्रोशीला नव्हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पृथ्वीराज चव्हाण बाबा होणार आमदार नाही, मुख्यमंत्री होणार. काय म्हणताय, कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण अतुल भोसले फाईट होतीये. टफ फाईट होईल? हा, टफ फाईट होईल, पण अतुल भोसलेच निवडून येणार. का बरं? वैयक्तिक काम आहेत ना, शिक्षण संस्था आहेत, हॉस्पिटलचा म्हणजे रोजगार भरपूर प्रमाणात निर्मिती केली आहे ना. कारखाने आहेत, जैवन शुगर आहे, कृष्णा कारखाना आहे. मला सांगा, लोक म्हणतात की पृथ्वीराज चव्हाणांनी पण भरपूर कामं केली आहेत. मग काय नाही कामं बिमं केली या 5 वर्षात? काय कामं केली ती दाखवावं. बर, काम नाही झाली? काय नाही झाली या 5 वर्षात काम. अच्छा, विकास कुठे पोहोचलाय? विकास आमच्या पात्र तर नाही पोहोचलेला. नाही पोहोचला? नाही पोहोचला आमच्या पात्र. तुमचं काय मत आहे, यंदा कोणाचं पारडं जड वाटतं? अतुल बाबा. अतुल बाबा, त्यांचं कसं काय पारडं जड? 100% पारडच जड आहे. कसं म्हणायचं? कसं म्हणायचं म्हणजे लोकांनी मनात धरले म्हणल्यावर पारडं जड असणारच. लोकांनी मनात धरले मग काय खरं काय खोटं? यावेळी डॉक्टर अतुल बाबा भोसलेंचा विजय हा निश्चित आहे. कारण अतुल बाबांचा वारसा सांगायचा म्हणलं तर आदरणीय जयवंत आप्पांपासून भोसले कुटुंब ही जनसेवेत आहे आणि भोसले कुटुंबांनी लोकांची खूप सेवा केलेली आहे. आणि विकास निधीचं म्हणाल तर अतुल बाबांनी आमदार नसताना 750 कोटींचा निधी आणलाय. आणि जे विद्यमान आमदार आहेत आत्ताचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तरी त्यांना 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं तरी त्यांना निधी आणता आणला नाही. आणि डॉक्टर अतुल बाबांनी
आता महायुतीच्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 750 कोटींचा निधी आणलाय. आता मलकापूरमध्ये जर तुम्ही आता आपण आहेत तर मलकापूरसाठी जवळपास 21 कोटींचा निधी आणलेला आहे. आता ह्या प्रभागासाठी 20 लाखाचा निधी रस्त्यासाठी दिलेला आहे. म्हणजे मलकापूरमधले प्रत्येक रस्ते म्हणा, प्रत्येक भागातली कामं होणार आहेत अतुल बाबांनी आणलेल्या विकास निधीतून. आणि बाकीचं जर रोजगाराबद्दल बोलायचं म्हटलं तर आता कृष्णा विश्वविद्यापीठ आहे, कृष्णा उद्योग समूह आहे, परत जयवंत शुगर कारखाना आहे आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये शिरवळला कृष्णा विश्वविद्यापीठाची दुसरी शाखा ओपन होणार आहे. त्या ठिकाणी जवळपास 5000 कर्मचारी लागणार आहेत. ते सगळे कराड दक्षिण मधले भरले जाणार आहेत तिथं. त्यामुळं जो रोजगाराची संधी ही केवळ भोसले कुटुंबांना दिलेली आहे. रस्ते हे विकास तर केलेलाच आहे, पण मूलभूत जी लोकांना आज सन्मानाची गरज असते की 2 टाइमचं जेवण करण्यासाठी त्यांना नोकरी किंवा उद्योग याची गरज असते, ती गरज ही भोसले कुटुंबानं पुरवलेली आहे. आज सन्मानानं इथली मुलं, तरुण मुलं, युवा, महिला या सन्मानानं तिथं नोकरी करतात, सन्मानानं तिथं कमवतात, सन्मानाची रोजीरोटी त्यांना मिळते इथं. त्यामुळे आतल्या ही स्वयंपूर्तीने जनता यावेळी अतुल भोसलेंच्या पाठीमाग आहे. आणि सर्व जातीपातीचं राजकारण अतुल बाबांनी कधीच केलेलं नाही. सर्व जातीपातीच्या लोकांशी ठामपणे पाठीमाग उभं राहिले. त्यामुळे सर्व जातीपातीची, धर्माची लोक यावेळी स्वयंपूर्तीनं अतुल बाबांच्या पाठीशी उभी आहेत. त्यामुळे यावेळी अतुल बाबांचं पारडं निश्चितच जड आहे आणि अतुल बाबा यावेळी थोड्या नाही 25,000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून होणार आहे. एवढी मोठी जनता त्यांच्या पाठीमागे आहे. मला सांगा, तालुक्यासाठी सक्षम उमेदवार कोण वाटतोय? डॉक्टर अतुल बाबा भोसले. का? त्यांच्याकडे आता त्यांनी रोजगार निर्मितीचं त्यांच्याकडे एक हे आहे, सहकार झालं त्यांच्याकडे आहे. आणि काय झालंय आता त्यांनी जे शिरवळचं जे कृष्णा विश्वविद्यापीठ आहे ते आता चालू करणार आहेत. आणि त्याच्या आधी मला सांगायचं झालं तर कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऑलरेडी लोकांना 3 ते 4,000 लोकांना रोजगार दिलेला आहे. बरं. त्याच्यामुळं डॉक्टर अतुल बाबा भोसले हे आता रोजगार देण्याच्या बाबतीत सक्षम आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी विकास केला की नाही केला? विकास त्यांनी 2012 साली त्यांचा झाला. बर. त्याच्यावर परत त्यांनी 2012 सालानंतर त्यांनी कराड दक्षिणकडे अजिबात बघितलेलं नाही. काहीच बघितलं. ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी शासकीय इमारत ही एवढंच केलंय. त्याच्यानंतर कराड दक्षिण मध्ये काही झालेलं नाही. बर. उमेदवार कोण आहेत? अतुल बाबा. अतुल बाबा उमेदवार आहेत. आणि विजयी कोण होणार? अतुल बाबा. अतुल बाबाच होणार. आमदार? आमदार त्यांच्या ह्याच्यावर आहे. अच्छा, बर बर. आमदार बी तेच होणार. बर. चला, काय म्हणता, आमदार कोण होणार? अतुल भोसलेच होणार. पर्याय नको तुम्हाला? पर्याय म्हणजे कोरोना काळात त्यांनी कमीत कमी 10,000 लोकांचं प्राण वाचवलेत. एवढी मदत केली आहे त्यांनी. ते इंजेक्शन कुठे कुठे उपलब्ध होत नव्हते तर त्यांनी कुठून कुठून महाराष्ट्रातून कुठली ते काय म्हणतात त्याला एमडीशर उपलब्ध करून 10,000 लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे 10,000च्या पुढेच निवडून येणार. बर. हो. मला सांगा, पृथ्वीराज चव्हाण आहेत, अतुल भोसले आहेत, कशी लढत होईल? अतिशय उत्तम प्रकारे लढत होईल आणि अतुल बाबांचाच विजय निश्चित ठरल्याप्रमाणे होणार. बर. बिरोबा मंदिराचं आणि बिरोबाचं त्यांना निश्चित वरदान मिळणारच आहे असं मी माझ्या वतीनं बोलतोय. आणि मी तळमळीनं त्यांचं कार्य करतोयच आणि करणारच. मला सांगा, विद्यमान आमदारांनी काम केलं का नाही? विद्यमान आमदारांनी तसं सोशल वर्क म्हणून वरच्या लेवलवरती काय केलं असलं तर ते विमानतळा संदर्भातच फक्त. बाकी काही कुठं मला निदर्शनास येत नाही. बाकीच्या लोक समाजामध्ये दाबण्याचं काम त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने झालं. अच्छा. हा, समाजाला दाबायचं कसं हे मनोहर शिंदे आणि इतर लोक ह्यांच्याकडून झालं. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. बर. काय म्हणता, यांच्या मताशी सहमत आहात? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. का बरं असं? नाही, आता जर इथला विचार केला तर मलकापूरचा असा कायापालट झाला तर हा कृष्णा उद्योग समूहामुळे झालेला आहे. त्यामुळं बाहेरील लोक आल्यामुळं यात लोकवस्ती वाढल्यामुळं रोजगारानिमित्त इथं आल्यामुळे ह्या गावचा विकास झाला. आणि आता जर बघायचं झालं तर आत्ताच्या ह्या घडीला अतुल बाबा हे टॉपवर आहेत आणि अतुल बाबा हे 100% आता निवडून येणार. पृथ्वीराज चव्हाणांची किती शक्यता आहे? पृथ्वीराज चव्हाणांची नाही शक्यता नाही. म्हणावं असं वारं नाही त्यांचं आता. बर. का बरं? हे बदलाचं वारं का आलं? बदलाचं म्हणजे त्यांनी अशी रोजगाराची संधी कोणाला दिली नाही.
या जेवढे आता एक 10 वर्ष झाली 2014 पासून जे आमदार आहेत त्यासाठी लोकांच्या रोजगारासाठी त्यांनी कोणती व्यवस्था केली नाही. आणि जी आता जी व्यवस्था केली आहे ती अतुल भोसले कृष्णा उद्योग समूह मार्फत आता भरपूर लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे आता माणसांना आवश्यकता आहे रोजगाराची. त्यामुळं आता लोकांना एकच पाहिजे की एक नवीन नेता, युवा नेता म्हणून अतुल भोसलेंचीच पसंती आहे लोकांना. बर मामा, मला सांगा, हा पहिल्यापासून काँग्रेसचा गड राहिलाय, बरोबर की नाही, कराड दक्षिण. अचानक भाजपचं वारं कसं आलंय किंवा भाजपच्या उमेदवाराला पसंती का मिळू लागलीये? का कृष्णा समूहामधून अतिशय सुंदर पद्धतीनं लोकांना रोजगार मिळायला लागला आणि अतुल बाबांनी शिरवळ जवळ जे प्रकल्प उभा करायला सुरुवात केली त्यातून या लोकांना अतिशय चांगले चान्सेस मिळतील हा एक आत्मविश्वास मला वाटतो, असं आपलं माझं मत आहे. बरोबर. आणि हिथं तर आत्मविश्वास लोकांना रोजगाराची संधी देऊन केलेलीच आहे. त्यामुळं आपण त्यांच्या बाजूनं का जाऊ नये. आजपर्यंत काँग्रेसचा गड होताच, पण काँग्रेसनं आमच्यासाठी काय केलं, गटाराची व्यवस्था सुद्धा व्यवस्थित झालेली नाही. माझ्याच दारात गटार जर बघितलं तर 5 वर्ष झालं नगराध्यक्षांना बोलवून सुद्धा त्यांनी ते काम केलेलं नाही. अच्छा. म्हणजे मुद्दामून डास आणि इतर सर्व प्रादुर्भाव निर्माण व्हावा आणि घरांना त्रास व्हावा अशीच का भावना असावी त्यांची, असं मला वाटतंय. बस एवढंच मला बोलायचंय. अतुल भोसले कितीनं लीड घेतील? घेतील की चांगलं लीड घेतील, ते चांगलं लीड घेतील नक्कीच. कितीनं लीड घेतील अतुल भोसले? जवळपास 50,000चे लीड घेतील. अच्छा, 50,000चे लीड घेतील. बर. काय मावशी या, काय म्हणताय, काय चाललंय? पुढं बाजाराला बाजारात निघाला होता काय? नाही, मला इथं समजलं पत्रकार आल्यात म्हणून इकडे आले. बर. अतुल बाबा हे चांगले काम करतात. बर. फक्त आमची इच्छा एवढीच आहे, आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको किंवा मोफत धान्य आहे ती नको, फक्त आम्हाला थाईक करावी. त्यांचं काम मनापूर्ण चांगलं आहे आणि करतात. पेशंट एखादं नेलं बिल कमी करतात, समजून घेतात, समजून सांगतात. आमची एवढीच इच्छा आहे. आमची जी कागदपत्र त्यांना लागतील त्यांनी मागावी की बाबा आम्हाला ही कागदपत्र द्या, आम्ही देऊ शकतो. आता आमची जवळजवळ 40 ते 45 मतं आहेत. आम्ही त्यांना भेटू शकत नाही, त्यांची आमची भेट होत नाही आणि भेटायला गेले तर कोण भेटून देत नाही. कोणाला? बाबासनी भेटून देत नाहीत कोण. अच्छा. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं मत कोणाला? अतुल बाबांना. बर. बाबा काय म्हणता? इकडचेच का? इकडचेच का? इथलेच की. काय म्हणणं आहे, काय वार आहे तुमच्या इकडं? आमचं म्हणणं अतुल बाबा यायला पाहिजे. अतुल बाबा यायला पाहिजे. का? काम केले, लोकांना रोजगार निर्मित करून दिली. चव्हाण साहेबांनी काम नाही केलं का? चव्हाण साहेबांनी काय काम केलं? काहीच नाही केलं. काहीच नाही केलं का? बरं काय केलं बघा का, काय केलं? 10 वर्षात काम नाही झालं. गरीब जनतेला नोकरी दिल्या का? काय तरी केलं पाहिजे. कष्ट यांनी कष्ट किती केलं, प्रत्येकाला काम दिलं, ही धंदा दिलाय. यांनी काय केले? बर. नाही काय केलं? नाही केलं. यंदा काय? यंदा कमळाला मत द्यायचं. अरे यंदा कमळाला मत द्यायचं. पंजा नको आता. पंजा बाद झाला, बुडून केलं. पंजा बाद झाला. बाद केलाच पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून. अच्छा, बाद झाला. हो, बाद झाला. अच्छा, मला ऐकवलं बास झाला. बाद झाला. बाद व्हायला पाहिजे, बाद. बर. 50 वर्ष झाले आम्ही इथं राहिलोय. पण सही. आम्हाला इथं स्थायिक करा म्हणून 20 वर्ष झालं पाठीमागे लागलोय आम्ही इथे स्थायिक करण्यासाठी. कुठं पण द्या आम्हाला जागा. आम्ही इथं झोपडी मारून राहतो, आम्हाला भाडं भरण्याची कॅपॅसिटी नाही. असं एवढं सांगून सुद्धा त्यांनी रात्रीच्या 11 वाजता मी त्यांच्या घरी गेलेले. हो, ऑफिसला या, मग भेटूया, असं करूया, तसं करूया, हे सांगूनच त्यांनी टाळाटाळ आतापर्यंत केले. कोणी? हाताने. कोणी केली? हाताने. हाताने म्हणजे कोणी? नाव नाही सांगत मी. पंजानी. पंजा. हात म्हटल्यानंतर पंजा झाला की. अच्छा, हात म्हणलं की पंजा. बर. काय रे बाबा, तुमचं काय मत आहे यावर आता? कशावरती? काय कुणाचं वार आहे? वार असं सांगता येत नाही, पण टफ फाईट आहे. टफ फाईट आहे. तरी एक आपला
कल थोडासा? तसं सांगू शकत नाही. दोघांनी बी काम केले, दोघांनी पण निधी आणलाय, असं सांगू शकत नाही. असं अतुल भोसलेंचं वारं जास्त आहे म्हणतात लोक. अतुल भोसले ते आता हे त्यांनी लीड मिळवून दिला ना 616 मतांचं लोकसभेत, त्यामुळे ना. आहे का खरं वास्तव काय? आता लोकसभेच्या आणि विधानसभेचं असं ट्रान्सलेट होईल असं काही म्हणू शकत नाही आपण. होऊ पण शकत नाही पण होऊ शकत. बर. आमदार कोण व्हायला पाहिजे? आमदार असा नेता व्हायला पाहिजे ज्यानं रोजगार आणला पाहिजे, परत म्हणजे सगळं बघितलं पाहिजे. रोजगार कोण आणेल आता असं वाटतं, अतुल भोसले की पृथ्वीराज चव्हाण? दोघांचं पण. आता दोघं म्हणायला लागले की आम्ही रोजगार आणतोय. एक म्हणतायत IT पार्क IT हब करणार आहे कराडात, असं तसं. मागची 10 वर्ष पृथ्वीराज चव्हाण आमदार होते, आणलं का रोजगार? तसं कुठं इंजिनिअरिंग इथे कॉलेजेस आहेत, तिथून पावसाळ्यातून लोक पुण्याला जात आहेत ना. म्हणजे रोजगार नाही म्हणजे तसं तर नाहीच म्हणतो. तसं बघायला गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट पण कुठं रोजगार दिले. अच्छा, असं पण आहे का? 2 करोड रोजगार किती वर्षाला देणार होते ना, 18 करोड 20 करोड आता कुठं आहेत. मग यंदा संधी कुणाला देणार तू? असं अजून काही ठरवलेलं नाही, पण बघू. मन काय सांगते तुझं? मन पुढे तर आता तर असं वाटत नाही की कुणाची अशी स्पष्ट बहुमताने सत्ता येणार आहे. असं मिलीजुली इथनं तिकडनं इकडेच होणार आहे काय असेल ते. बर, काय म्हणायचंय मित्रा तुला? कोणाचं वार आहे, कोणाचं पारड जड वाटतंय? अतुल बाबांचं. अतुल बाबांचं पारड का बरं बाबा? आता चांगले त्यांनी कामं पण केलेत सत्तेत नसून, आणि सत्तेत असून पण बाबांची पृथ्वीराज बाबांची काय आता एवढी कामं नाहीत, त्यामुळं अतुल बाबांचं चांगलं काम चाललंय आता. चांगलं चाललंय. तुला काय म्हणायचंय मित्रा? कोणाचं पारड जड आहे? अतुल भोसले. अतुल भोसले. तुझं काय मत आहे आता यावर? बाबांची कामं आमच्या गावातली बरीचशीच माणसं कामाला लावली ती बाबा. अच्छा. आमच्या रेटरी बुद्रुक मधले येते, रेटरी खुर्द मधले येते, परत आपल्या मालकापुरातली असलेली ओण साईडची विंगा साईडची, म्हणजे बाबांचं आहे चांगलं. चव्हाण साहेबांचं किती काम आहे? चव्हाण साहेबांचं आहे पण असं सांगता येत नाही. बर, चित्र बदलेल काय ह्यावेळेस? बदलेल 100%. आमदार कोण व्हायला पाहिजे? अतुल भोसले. आमदार कोण व्हायला? बाबा. औषा आमदार कोण व्हायला पाहिजे? अतुल बाबा. दिल्लीपर्यंत जाऊन आलोय मॅडम, आम्ही दिल्लीला गेलोय, मंत्रालयात गेलोय, सगळीकडे जाऊन ठोकरून आलोय, पण गोरगरिबाची कुणीही दखल घेत नाही. मिळेल मिळेल मिळेल, दखल घेतली जाईल. मला सांगा, आमदार कोण होणार? अतुल बाबा. आमदार कोण होणार? सांगू शकत नाही. हा बदलला नाहीये शेवटपर्यंत. बाबा, आमदार कोण होणार? अतुल बाबा ठरलेले आहे, काय प्रश्न नाही. तर हे होतं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेचं मत. त्यांचं मत असं आहे, अतुल भोसले असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, असं इथे टफ फाईट होईल असा एक अंदाज आहे. आता तुम्हाला काय वाटतं, कराड दक्षिणचा आमदार कोण व्हायला पाहिजे? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती, राजकीय मुलाखती, पत्रकारांच्या मुलाखती जर पाहायच्या असतील तर विशेष भरीला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.